गुड मॉर्निंग एव्हरीवन. तुमच्या सगळ्यांचे माझ्या छोट्याशा व्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ज्या बायका जॉबला जातात त्या अशाच सकाळी लवकर उठून माझ्यासारख्याच धावपळ करत स्वयंपाक वगैरे सगळी कामं आवरत असतात. तर मी देखील येते पटपट स्वयंपाक आवरत आहे, कारण आज जॉबवरती लवकर जायचं होतं आणि मी ते व्लॉगला स्टार्ट केली नव्हती, पण अचानक आठवलं की आजचं आपण थोडंसं शूट केलं पाहिजे. सो मी येथे शूट करायला सुरुवात केलेली आहे आणि त्याचबरोबर मी येथे चपाती करत आहे. फास्ट चपात्या ऑलमोस्ट होतच आलेल्या होत्या. तर चला आता ना, आज आहे ना स्कूलमध्ये लवकर जायचं कारण म्हणजे ओपन डे किंवा PTM तुम्ही म्हणू शकता. तर स्कूलमध्ये PTM वगैरे होतो, रिझल्ट होता मुलांचा आणि त्याचबरोबर माझ्या स्वराचा सुद्धा आज रिझल्ट होता. तर स्वराज गेलेला होता गावाकडं. सो त्याच्या रिझल्टला मी त्याच्या पप्पांना बोलवलं होतं. तर चला आता मी पटपट सर्व काम आवरून घेते. तर जेव्हा ना मी म्हणजे स्कूलला होते, तुम्ही सुद्धा असंच तुमच्यासोबत सुद्धा घडत असेल, जेव्हा आपण स्कूलला राहायचो तेव्हा रिझल्ट म्हटलं की आपल्याला आदल्या दिवशी तर झोप येत नव्हती की मी पास होईल की नाही, कारण आपल्या वेळेस 8वीपर्यंत पास करण्याचा पॅटर्न नव्हताच. आत्ता तो आलेला आहे. आपल्या वेळेस फेल झालं की फेलच करायचे. सो ना खूप भीती वाटायची आपल्याला. तर तुम्हाला सुद्धा वाटत होती का, किंवा तुमचं पण बालपण कसं होतं ते सुद्धा तुम्ही कमेंटद्वारे नक्की सांगू शकता. पण आत्ताच्या मुलांना ती भीती राहिलेलीच नाही आहे बिलकुलच शिक्षणाच्या बाबतीत. तर म्हणजे आजकालची दुनिया खूपच बिघडली असं नाही म्हणू शकत, पण खूप सारे चेंजेस आहे. आपल्या लाईफ चांगली होती, आपली लाईफ त्यावेळेस आपलं शिक्षण सुद्धा बऱ्यापैकी चांगलं होतं ह्या मुलांपेक्षा. सगळं किचन अगदी वरपासून पूर्ण पुसून वगैरे, विंडो पुसून सगळं क्लीन करून, बेसिंग वगैरे घासून, स्वच्छ भांडे घासून आणि टिफिन वगैरे भरून आता रेडी आहे. आणि खूप उशीर झाला होता. ॲक्च्युली काय झालं की रात्री मोबाईल स्विच ऑफ झाला, त्यामुळे बेल वाजले नाही. ॲक्च्युली आजचा टायमिंग पण लवकर होता. आज काहीतरी आहे ते मी नक्की तुम्हाला शेवटी सांगते की आज काय होतं, कशासाठी माझी एवढी धावपळ चालू आहे. सो स्वयंपाक वगैरे, भांडे वगैरे सगळे झाले. आता पटकन बाथरूम घासायचं आहे. हे झोपलेत म्हणून जरा हळू बोलते. आता टॉयलेट बाथरूम घासून घेते पटकन आणि मग तुम्हाला भेटते. तर जॉबमुळे ना बऱ्यापैकी आपलं घर स्वच्छ राहत नाही. सो मी वीकली किचन, बाथरूम, टॉयलेट ज्या काही सगळ्या स्टाईल वगैरे आहे पूर्ण घासून काढलेल्या आहेत. हे पहा तुम्ही, पूर्ण घासून काढल्यानंतर त्याला पूर्ण पाण्याने पुन्हा धुवून काढायच्या व्यवस्थित. आणि आता इथे ऑलमोस्ट माझी आंघोळ, बाथरूम वगैरे धुवून स्वच्छ झालेलं आहे आणि बकेटमध्ये पाणी देखील भरून ठेवलेलं आहे. माझी पूजा केली. फास्ट साडी वेअर करायची, पण आता वेअर नाही करत आहे कारण खूप उशीर झालाय आणि 8:15 वाजायचा टायमिंग आहे स्कूलचा. सो आता साडी वगैरे सगळं घेऊन चालली सोबत, तिथं जाऊन वेअर करते. काय एवढी सगळी धावपळ आहे ती तुम्हाला पाहायला मिळेलच पुढं, त्यासाठी व्हिडिओ तुम्ही नक्की पहा पुढे. तर चला आता खूप उशीर झालेला आहे, आता मी निघते फास्ट. सो फायनली रेडी झाली स्कूलमध्ये येऊन. हे पहा, छान अशी साडी वेअर केलेली आहे, मस्त बँगल्स वगैरे घातलेले आहे आणि हा पहा माझा बोर्ड वगैरे छान डेकोरेट केलेला आहे. तर कशी वाटली साडी? माझ्या भावाने मला दिवाळीला घेतलेली होती आणि ती माझ्या पसंतीची होती. सो मला खूप आवडते ती. तर आता मला खूप टेन्शन येतं याचं की पॅरेंट्स हॅप्पी असतील किंवा नाही, आणि सो तेच बर्डन येत होतं जरासं. सो आता मला ना थोडंसं घाबरल्यासारखं देखील होतं की काय होईल, कसं होईल. आणि ॲज अ टीचरचा जॉब मला जेवढा सोपा वाटायचा आधी आपल्या लहानपणात, तेव्हा मी जेव्हा करते तेव्हा असं वाटते की नाही, खूप डिफिकल्ट आहे, खूप अवघड गोष्टींना सामोरं जावं लागतं, खूप साऱ्या गोष्टी हँडल कराव्या लागतात. जिथं आपल्याला आपला एक मुलगा घरी सांभाळत नाही, तिथं हे स्कूलमधले खूप सारे मुलं बच्चे सांभाळायचे असतात. बोर्डसुद्धा इथं खूप छान डेकोरेट केलेला होता, सर्व मस्त साडी वेअर करून आलेल्या होत्या. तर ही माझी सेकंड आलेली स्टुडंट, खूप मॅच्युअर, खूप छान आहे. आणि इथे मी ना पॅरेंट्सचा वेट करत होते, कारण आहे ना मोस्टली ना पॅरेंट्स आमचे जे आहे ना 5th आणि 6th लवकर येतच नाही, अगदी त्यांना मस्त 12-1 वाजता येतात. आणि मग मला इथं बोर पण झालेला होता की काय करायचं काय नाही म्हणून. सो मी त्यांच्या पॅरेंट्सचीच वाट पाहत होते की, कारण क्वांटिटी पण तेवढी आली नव्हती, 2-3च पॅरेंट्स येऊन गेले होते. तर येथे अहो आले होते स्वराचा रिझल्ट पाहण्यासाठी. तर मी 2 मिनटं खाली आले होते फक्त. सो हे घरीच होते, तर माझी वाट पाहून पाहून ते कंटाळले होते, कारण आज मला स्कूलमधून यायला पण उशीर झाला होता. मीटिंग्स वगैरे होत्या ओपन डे संपल्यानंतर. तर अहो इथे स्वराचा रिझल्ट दाखवत होते मला आणि सांगत होते की पेढे कोणते आणायचे, सगळ्या टीचर्स पेढे मागत होते. सो मी तुम्हाला आत्ता फायनली सांगते की माझ्या स्वराचा फर्स्ट स्टँडर्डमध्ये फर्स्ट नंबर आला, म्हणजे SC2मध्ये पण फर्स्ट आणि इयरली पण त्याचा फर्स्ट नंबर आला. सो मी खूप खूप हॅप्पी आहे. ती ग्रेड भेटली आहे A1. तर ही जी ग्रेड आहे ती ॲन्युअल ग्रेड आहे पूर्ण 1 वर्षाची. तिकडून तर हे फॉर्मेटिव्ह असेसमेंट 1,
समेटिव्ह असेसमेंट 1, त्याच्यानंतर फॉर्मेटिव्ह असेसमेंट 2, समेटिव्ह असेसमेंट 2, या अशा ग्रेड्स आहेत सगळ्या. दीपाली मॅडम ना काय म्हटले? मला बघितल्यावर तिला वाटलं आता पेड मागायच्या पण स्वराज नाही. ते मला म्हटलं ना स्वराजला का नाही आणलं. चला फ्रेंड्स, आले चला, मस्त आता स्कूल मधनं. आता तुम्ही शांत बसा. आणि आता लगेच दमली मी आता. आणि आता मला झोपायचंय आता. कसला नवरा आहे ना माझा, इतका बकवास आहे ना, शियार. चला असू द्या, मी जॉबला गेलते तो विषय नाही. आज माझ्याही मुलाचा ओपन डे होता आणि हे गेले होते ओपन डेला. अजून काय, मी तुम्हाला बाकी नाही बोलायला लावलं, फक्त स्वराजच्या रिगार्डिंग तुम्हाला विचारले 2 प्रश्न, तेवढ्याचे उत्तर द्या. स्वराजला तू शाळेत घेऊन जाते का मी चालते? नाही, त्याचे ॲज अ पॅरेंट्स म्हणजे फक्त पप्पा आहे, मम्मी थोडी. मम्मी काय? मम्मी टीचर आहे. मग तर यांना मी म्हणत होते की सांगा स्वराजबद्दल 2 शब्द, पण त्यांचे खूपच नाटक चालले होते. चला असू द्या फ्रेंड्स, जर तुम्हाला माझा ब्लॉग आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशा छानशा नवीन व्हिडिओमध्ये. तर कसा वाटला व्लॉग ते नक्की कमेंटद्वारे सुद्धा सांगा. बाय बाय फ्रेंड्स.